नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझे ऑडियन्स आणि सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारी 19वा हप्ता अपडेट 26 जानेवारी आज आहे. आपणा सर्वांना 77वा आज आहे 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय भारत. तर लाडक्या बहिणी बघा, जानेवारीचा 19वा हप्ता आज 26 जानेवारी आहे. तर आज तुम्हाला मिळणार आहे का, आणि 4,500 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे, आणि ज्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता राहिलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता किती हप्ते येणार आणि किती रुपये मिळणार आहेत, हे सर्व आपण अपडेट या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणींची म्हणजे जसे की आता काही बहिणींची ई-KYC चुकली होती, किंवा काही बहिणींची ई-KYC ही आता रिजेक्ट झाली आहे, काही लाडक्या बहिणींची ई-KYC ही राहिलेली आहे. तर असे अनेक कारणे आहेत की ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही. आणि काही लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांच्या कुटुंबामध्ये जे कोणी सरकारी नोकरी म्हणजे असे करणारे सरकारला आढळले असतील, तर असे लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा आलेला नाही. तर बघा लाडक्या बहिणी, सगळ्यात आधी आता या पाठीमागे ज्या बहिणींची ई-KYC ही रिजेक्ट झालेली आहे, या पाठीमागे काय कारणे आहेत, तर ज्या लाडक्या बहिणींचे जे बँक खाते होते त्या लाडक्या बहिणींचे बँक खात्याची ई-KYC बंद, म्हणजे ई-KYC तुम्ही केलीच नाही, त्यामुळे तुमचे जसं की पोस्टात जर तुमचे खाते असेल IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल, पोस्टात जर तुमचं खातं उघडलेलं तुम्ही असेल, आणि जर तुमचे तिथून जर तुमचे खाते बंद झालेले असेल, तर आता अशा लाडक्या बहिणींना म्हणजे जे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आलेले नाहीत, तर आता अशा बहिणींना पण जानेवारीचा हप्ता आता येणार नाही. तर लाडक्या बहिणी बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी यावर व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवर. तर लाडक्या बहिणी बघा, आता ज्या लाडक्या बहिणींचे पोस्ट पेमेंट म्हणजे पोस्टामध्ये ज्यांचे अकाउंट होते, खाते होते, अशा लाडक्या बहिणींनी जर ई-KYC पूर्ण केली असेल आणि जर तुम्ही तुमचे पोस्टातले खाते तुम्ही सुरू केले असेल, तर अशा लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी असे 3ही महिन्यांचे हप्ते तुम्हाला येणार, जर तुम्ही पात्र असलात आणि तुमची जर तुम्ही ई-KYC ही पूर्ण केली असेल. तर तुमचे पोस्टात खाते असू दे किंवा तुमचे कोणत्याही बँकेत खाते असू दे, तुमची बँक ई-KYC ही पूर्ण असणे, अपडेट असणे हे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पण येणार आहे आणि जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणी, आणि आता जसे की मी तुम्हाला परवाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला होता की तुम्ही विनंती अर्ज देऊन तुम्ही ऑफलाईन ई-KYC ही तुमची पूर्ण करा. आता जर तुम्ही तुमची ऑफलाईन पद्धतीने विनंती अर्ज भरून, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अर्ज लिहा, त्यासोबत तुम्ही तुमचा अर्ज भरा आणि तुमचं त्याच्यासोबत तुम्ही कागदपत्र पण जोडा. जर तुम्ही ती पूर्ण प्रक्रिया जर पूर्ण केली असेल, तर ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता राहिलेला आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा येणार आहे 100%, आणि जानेवारीचा सुद्धा तुम्हाला हप्ता येणार आहे. परंतु खूप महत्त्वाचं तुम्हाला मी याविषयी आणखीन सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणी, काय झालेलं माहिती आहे का, आता ज्या लाडक्या बहिणींनी आता विनंती अर्ज भरून ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्यासोबत अर्ज देऊन कागदपत्र जोडलेले आहेत. कागदपत्र म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, विनंती अर्ज, आणि जसं की मी तुम्हाला एक अर्ज लिहायला सांगितला होता की बुवा आमची अशी ई-KYC आमची राहिली होती कारण की आमच्याकडे कागदपत्र नव्हते. तर आता आम्ही विनंती अर्ज देऊन आम्ही ई-KYCची ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत आणि सोबतच हा आमचा अर्ज जोडत आहोत, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तुमचं रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं TC म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असू दे किंवा जन्म दाखला असू दे, हे पण तुम्हाला जोडायचं होतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ई-KYC तुमची ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली असेल, आणि ज्या बहिणींनी
ज्यांचं पोस्टातील खातं असू दे किंवा इतर बँकांमधलं खातं असू दे, बँक खात्यात तुम्ही जर ई-KYC पूर्ण केलं असेल तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना आता तुम्हाला पूर्ण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3ही हप्ते तुम्हाला सोबत मिळतील. परंतु बघा, आता हे जे तुमचे जे हप्ते राहिलेले आहेत ना, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला तुमचं जर ई-KYC पूर्ण असेल, बँक खात्यात तुम्ही ई-KYC पूर्ण केलं असेल, अपडेट केलं असेल आणि तुमचे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही सबमिट केला असेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की विनंती अर्ज भरा, ती प्रोसिजर तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता जानेवारी महिन्यामध्ये मिळेल. आणि लाडक्या बहिणी बघा, आता ज्या बहिणींची ही ई-KYC आता पूर्ण झाली आहे, जसं की बँक खाते किंवा पोस्टातील बँक खाते, तुम्ही हे ई-KYC पूर्ण केले असेल, अपडेट केले असेल आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर आता तुम्हाला म्हणजे हप्ते येणार 100%. परंतु आता तुम्ही जी ई-KYC केलेली आहे आणि तुम्ही जे तुमचे खाते म्हणजे जसं की पोस्ट खाते असू दे किंवा इतर बँकांमधलं खातं असू दे, तुम्ही ते जे काही अपडेट केलेले आहे हे सर्व तुमची ई-KYCची प्रक्रिया आणि तुमचे बँक खाते अपडेट केलेली ही प्रक्रिया सरकारपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. आणि हे सगळे तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर हे पूर्ण सगळं अपडेट केलं असेल, ई-KYC पूर्ण केली असेल, जसे की बँक खाते ई-KYC करणे आणि तुमची ज्या बहिणींची ई-KYC चुकली होती, ज्या बहिणींची ई-KYC राहिली होती आणि ज्या बहिणींकडे कागदपत्र नव्हते, अशा कारणांमुळे ज्या बहिणींची ई-KYC झालेली नव्हती, तर अशा लाडक्या बहिणी ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींनी जर तुम्ही हे सगळं पूर्ण केलं असेल, काय की तुमचं बँक खातं अपडेट केलं असेल म्हणजे ई-KYC पूर्ण केली असेल, पोस्ट खातं असू दे, म्हणजे तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकमधलं तुमचं बँक खातं असू दे किंवा इतर बँक खाते असू दे, तर तुमचे ई-KYC जर तुम्ही 100% पूर्ण केली असेल आणि तुम्ही ई-KYCची प्रक्रिया विनंती अर्ज भरून जर तुम्ही सगळी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही पूर्ण प्रक्रिया केली असेल तर हे सगळं तुमचं सगळं पुढे आता ते फॉरवर्ड झालेलं असेल आणि ते नंतर सगळं ते सरकारपर्यंत पोहोचणार आणि मग नंतर ते सरकार पूर्ण त्याची छाननी करणार, सर्व चेक करणार आणि त्यामध्ये सरकारला जर तुम्ही पात्र आढळल्या, तुम्ही जर पात्र बहिणी आहात आणि जर तुम्ही तुमची बँक खात्याची ई-KYC पूर्ण केलेली आहे, पात्र लाडक्या बहिणींनी समजा तुमची बँक खाती ई-KYC अपडेट पूर्ण केलेली आहे आणि जसं की ई-KYC तुम्ही तुमची पूर्ण केलेली आहे, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 4,500 रुपये 100% मिळणार. कदाचित आता तुम्हाला समजा आता जर तुम्हाला नाही आले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र जर नाही आला तर कदाचित तुम्हाला विलंब पण लागू शकतो, कारण की हे तुमचे जे अपडेट आहे ते सरकारपर्यंत पोहोचायला वेळ लागेल आणि त्या प्रक्रियास पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं पूर्ण त्या पात्र ठरायला आणि तुमची सगळी ई-KYCची प्रोसेस आणि तुमचे बँक खाते अपडेट केलेले ते सर्व प्रोसिजर सरकारपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. त्यामुळे कदाचित तुम्हाला फेब्रुवारीमध्ये सुद्धा हे सगळे हप्ते मिळू शकतात.